ओबीसींसाठी स्वतंत्र मंत्रिमंडळ उपसमिती गठीत करण्यात आलेली आहे अशी विश्वसनीय सूत्रांनी आता माहिती दिलेली आहे। चंद्रशेखर बावनकुळे या उपसमितीचे अध्यक्ष आहेत असं देखील कळतंय। छगन भुजबळ, गणेश नाईक देखील या ओबीसींच्या उपसमितीचे सदस्य आहेत अशी माहिती आता समोर आलेली आहे। ओबीसींसाठी स्वतंत्र मंत्रिमंडळ उपसमिती गठीत करण्यात आल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे। कालच आपण बघतोय की मराठ्यांना आरक्षणाचा जो जीआर समोर आला आणि त्यानंतर आता मात्र ओबीसींना चुचकारण्यासाठी एक उपसमिती जी आहे ती गठीत झाल्याचं कळतंय। गणेश कवडे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत थेट जोडले गेलेले आहेत। गणेश, काय अधिकची माहिती? नक्कीच ओबीसीच्या प्रश्नासंदर्भात आता एक समिती स्थापन केलेली पाहायला मिळते। ज्या पद्धतीने मराठ्यांच्या प्रश्नांसंदर्भात एक उपसमिती आहे ती स्थापन केली होती, त्याचप्रमाणे खरं तर चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती आहे ती स्थापन केल्याचं सूत्रांकडून माहिती मिळते। प्रामुख्याने जर बघितलं असेल तर भाजपचे यामध्ये 4 तर शिवसेनेचे 2 आणि राष्ट्रवादीचे 2 अशा पद्धतीचे एकूण 8 जणांची ही समिती आहे ती काम करणार आहे। छगन भुजबळ या समितीमध्ये असतील, त्याचबरोबर गणेश नाईक असतील, गुलाबराव पाटील, संजय राठोड, पंकजा मुंडे, अतुल सावे हे सगळे मंत्री आहेत। हे सगळे मंत्र्यांचा यामध्ये समावेश असल्याचं देखील आहे ते सांगितलं जातं। त्यामुळे ओबीसीच्या प्रश्नांसंदर्भात आता ही सगळी समिती आहे ती काम करताना पाहायला मिळणार आहे। ओबीसीच्या आरक्षण घेतलं गेलं अशा पद्धतीचा थेट आरोप आहे तो ओबीसी नेत्यांकडून होताना पाहायला मिळतो आणि त्याच पार्श्वभूमीवर खरं तर आता ही समिती आहे ती या ओबीसीच्या प्रश्नावर पूर्ण काम करताना पाहायला मिळणार आहे। बिलकुल, बावनकुळे या समितीचे अध्यक्ष असतील आणि या समितीचं नेमकं काम काय असू शकतं? कारण आता आपण बघतोय की ओबीसी समाजाचे काही नेते जे त्यांनी तीव्र प्रतिक्रिया दिल्या होत्या, त्यामुळे या नेत्यांच्या भेटीगाठी असतील किंवा ओबीसी समाजासाठी नेमकं आता काय सरकारकडून नियोजन होऊ शकतं, काय या संदर्भातली माहिती? नक्कीच चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली ज्या पद्धतीने खरं तर ओबीसी समाजाचा आरक्षण हे मराठ्यांना दिलं अशा पद्धतीचा थेट आरोप केला जातोय। त्याचबरोबर हैदराबाद गॅझेट जे लागू करण्यात आलेलं आहे आणि या हैदराबाद गॅझेटच्या माध्यमातून ओबीसी समाजाला कुठेतरी पाठीमागच्या दरवाजाने खरं तर मराठा समाजाला ओबीसी मध्ये आतमध्ये टाकलं जातंय अशा पद्धतीचा आरोप आहे तो ओबीसी समाजाकडून होतोय आणि त्याच पार्श्वभूमीवर या सगळ्या संदर्भामध्ये प्रामुख्याने अभ्यास करण्यासाठी ही समिती आहे ती काम करताना पाहायला मिळणार आणि त्याचबरोबर ओबीसीचं कशा पद्धतीने आहे ते आरक्षण बाहेर काढलं नाहीये हे देखील समजावून सांगण्याचं काम देखील आता या ओबीसीच्या समितीच्या समोर असणार आहे आणि त्यामुळे आगामी काळामध्ये ओबीसींच्या सगळ्या जे काही प्रश्न ओबीसी नेत्यांकडून उपस्थित केले जातील आणि त्या सगळ्या प्रश्नांवर आहे ती ही समिती काम करताना पाहायला मिळणार आहे। बिलकुल गणेश, एक महत्त्वाचा प्रश्न असा देखील आहे की एकीकडे छगन भुजबळांनी तीव्र प्रतिक्रिया दिली होती, कोर्टात जाणार का? तर त्यांनी या जीआर विरोधात कोर्टात जाणार असल्याचं म्हटलं होतं, परंतु त्यांचीच इथं वर्णी लागल्याचं देखील दिसतंय। बरोबर आहे, ज्या पद्धतीने खरं तर छगन भुजबळ यांनी सकाळी जेव्हा माध्यमांशी प्रतिक्रिया देताना देखील त्यांनी स्पष्ट केलं होतं की जो काही जीआर काढलेला आहे आणि या जीआरच्या माध्यमातून कायद्यात तज्ज्ञ जे आहेत त्यांच्या सोबत एक अभ्यास करून आहे ते या सगळ्या संदर्भात सोमवारी आहे ते कोर्टात जाणार असल्याचं सांगितलं जात आहे। कारण की याला कुठेतरी स्थगिती द्यावी, यानंतरून छगन भुजबळांच्या पाठोपाठ गुणरत्न सदावर्ते यांनी देखील आहे ते आव्हान देणार असल्याचं सांगितलं जातं आणि या सगळ्या बाबींवर खरं तर आता ही समिती आहे ती काम करणार आहे आणि त्याचबरोबर जर खरंच मराठ्यांना ओबीसी मधून आरक्षण दिलं तर ओबीसींचं आरक्षण हिरकवलं जाणार का हा देखील तेवढाच प्रश्न आहे। त्यामुळे जरी छगन भुजबळ या समितीमध्ये असले तरी नेमकं आता छगन भुजबळ पुढचं नेमकं काय पाऊल टाकतात हे देखील बघणं गरजेचं आहे। कारण की या अगोदर समता परिषदेच्या माध्यमातून छगन भुजबळ यांनी ही बैठका आहे त्या ओबीसी नेत्यांच्या बोलवण्यात आल्या होत्या आणि ताकद देखील दाखवून दिली होती आणि आता ते स्वतःच या उपसमितीमध्ये असतील तर नेमकं काय होणार आहे हे पाहणं महत्त्वाचं असेल। या उपसमितीमध्ये कोणत्या मंत्र्यांची वर्णी लागली आहे ती आपण बघतोय। चंद्रशेखर बावनकुळे हे अध्यक्ष असतील आणि छगन भुजबळ, गणेश नाईक हे सदस्य असणार आहेत। ओबीसीच्या उपसमितीमध्ये या मंत्र्यांची वर्णी लागलेली आहे, त्यामध्ये गुलाबराव पाटील, संजय राठोड, पंकजा मुंडे हे सदस्य असतील। ओबीसी उपसमितीत असणार आहेत, त्यांची देखील वर्णी ओबीसींच्या उपसमितीमध्ये असणार आहे। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।